नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिना 1,500 रुपये मानधन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा केलं जातं. आता मित्रांनो, बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी ज्या महिला आहेत, या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात का? तर मित्रांनो, महिलांच्या मानधनातील असलेल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, श्रावणबाळ योजनेतील पात्र महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कारण श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांची वयाची अट आहे ते 60 ते 65 वर्ष वयोगटातील जे लाभार्थी आहेत त्यांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत 1,500 म्हणजेच 1,500 रुपये दर महिना मानधन दिलं जातं. त्यामुळे 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ घेता येणार नाही. तर मित्रांनो, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांच्या मनातील जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला आहे. आता राहिला प्रश्न संजय गांधी निराधार योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना मग या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे का? तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यांना मानधन दिलं जातं. थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये मानधन जमा केलं जातं. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या अटीमध्ये सरळ सांगितलेलं आहे की जर तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या शासकीय योजनेअंतर्गत तुम्हाला जर 1,500 रुपये मानधन मिळत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार नाही. पण ज्या महिला लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपयेपेक्षा कमी मानधन दिलं जातं, 1,500 रुपयापेक्षा कमी मानधनात त्यांचं घर चालतं, त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं, अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर फरकाची जी काही रक्कम आहे ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. म्हणजेच फरकाची रक्कम जी आहे ती रक्कम त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.